हाय, आज आपण कॉस्ट अकाउंटिंगचा जो सेकंड चॅप्टर आपण चालू केला ओएट्स ह्या टॉपिकमधला फर्स्ट प्रॉब्लेम बघतोय बघा. तुम्हाला डिस्प्लेवरती प्रॉब्लेम दिसतो बघा. ए लिमिटेड कंपनीचं नाव त्यांनी दिलं आहे. 3 मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट दिलेत ABC आणि एक 1 डिपार्टमेंट दिलं सर्व्हिस डिपार्टमेंट. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आणि त्यांनी विचारलं काय तुम्हाला, तर एक्झॅक्टली इथे तुम्हाला ओव्हरहेड्स डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. म्हणजे जे काय तुम्हाला एक्सपेन्सेस तुम्हाला खाली दिलेत हे प्रॉब्लेममध्ये, हे तुम्हाला डिपार्टमेंट वाईज डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. काही एक्सपेन्सेस तुम्हाला त्यांनी डिस्ट्रीब्यूट करून दिलेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही डिस्प्लेवरती बघू शकता पॉवर लाइटिंग तुम्हाला त्यांनी ॲक्च्युली डिस्ट्रीब्यूट करून दिले. त्यानंतर अदर एक्सपेन्सेस पण डिस्ट्रीब्यूट करून दिलेत. पण बाकीचे हे दिसत आहेत म्हणजे सुपरवायझर सॅलरी, रेंट आणि वेलफेअर हे तुम्हाला त्यांना डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. बघूया आपण हा कसा सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम. बघा, साधा आणि सोपा एकदम खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या, तुम्हाला दिसतो डिस्प्लेवरती अशा प्रकारे प्रॉब्लेम येतो एक्झाममध्येही. तुम्हाला हे जे काही आयटम असे दिलेले असतात, त्यानंतर तुम्हाला त्यांचे रेशोही खाली दिलेले असतात. त्या रेशोमध्ये तुम्हाला हे ॲलोकेशन करायचं असतं. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की ओल्ड्स जे काही आयटम आहेत, जे एक्सपेन्सेस आहेत, ते कोणकोणत्या बेसिसवरती आपण ॲलोकेट करतो ते. ठीक आहे. मला तुम्ही सांगा, फर्स्टली तुम्हाला जे दिले सुपरवायझर सॅलरी, तेही तुम्हाला खाली दिसतात ना हे जे रेशो, त्यामध्ये कशामध्ये वाटणार? साहजिक आहे, सर नाव दिलं बघा, सुपरवायझर सॅलरीमध्ये वाटणार. ठीक आहे. यामध्ये आपण हे डिस्ट्रीब्यूट करणार. आता कसं डिस्ट्रीब्यूट करणार हे सगळ्यांना माहिती आहे बघा. ही जी काही 2000 अमाऊंट आहे, ही तुम्ही सरळ पहिल्या जे ए डिपार्टमेंट आहे त्याला 30% देणार, बी डिपार्टमेंटला 30% देणार, सी डिपार्टमेंटला 20% देणार आणि एस डिपार्टमेंटला 20% देणार. आता पर्सेंटेज कसे काढायचे हे सगळ्यांना माहितीच आहे. कसे काढायचे म्हणजे 2000 इंटू 30% कॅल्क्युलेट करा, किंवा 2000 गुणिले 30 भागिले 100 करा तरी येईल. समजलं? त्याचा जो सेकंड तुम्हाला दिला आहे त्याने रेंट, बरोबर. आता मला सांगा, हे जे रेंट आहे कशामध्ये वाटणार बघा. याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय? तर नक्कीच फ्लोअर एरियावरती आपण रेंट वाटतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे. मग एरियाचा रेशो किती आहे? 600, 800, 600, 500 असे टोटल 2500. आता हे डिस्ट्रीब्यूट तुम्ही कसं करणार मला सांगा. रेंटची व्हॅल्यू 1000 आहे, बरोबर. मग तुम्ही काय करणार, तर 1000 इंटू 600 म्हणजे 1000 इंटू 600 अपॉन टोटल किती आहे? 2500. मग तुम्हाला बघा एचे अमाऊंट मिळेल. बीचं काढताना तुम्ही करणार 1000 इंटू 800 अपॉन किती करणार तुम्ही टोटल? 2500. समजते? असं व्यवस्थित तुम्ही ते करून हे डिस्ट्रीब्यूट आपण करायचं आहे. एरिया झालं म्हणजे रेंट झालं. पुढे वेलफेअर. वेलफेअर कशामध्ये वाटणार? सुपरवायझर सॅलरीमध्ये वाटणार, नंबर ऑफ वर्करमध्ये वाटणार, का फ्लोअर एरियामध्ये, का सर्व्हिस रेंडेड सर्व्हिस डिपार्टमेंट. साहजिक आहे, वेलफेअर कुणाला दिलं जातं? वर्करला दिलं जातं. म्हणजे कशामध्ये आपण वाटणार हे? तर वेलफेअर आपण नंबर ऑफ वर्करमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. समजतं का इथपर्यंत? ठीक आहे. एक्झॅक्टली कसं हे सॉल्व्ह करायचं ते आपण खाली बघूया. ठीक आहे. तुम्ही बघू शकता बघा, इथे पुढे डिस्प्लेवरती बघा तुम्हाला सोल्युशन दिसते सगळ्यांना. ओके. हां, स्टेटमेंट शोविंग डिस्ट्रीब्युशन ऑफ ओएड. सेम असंच हेडिंग लिहायचं आहे तुम्हाला. असे कॉलम काढायचे आहेत. पहिला तुमचा कॉलम असेल एक्सपेंडिचरचा कॉलम असेल, दुसरा बेसिस किंवा बेस असेल, तिसरा डिपार्टमेंट, जेवढे डिपार्टमेंट असेल तेवढे तुम्हाला कॉलम काढायचे आहेत आणि टोटल कॉलम काढायचे. ठीक आहे. पहिलं जसं त्यांनी दिले पॉवर अँड लाइटिंग दिले, ते आपण इथे लिहून घेतलं. ऑलरेडी गिवन आहे, बेस गिवन आहे, म्हणजे त्यांनी दिले ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट करून आहे तसं लिहून घेतलं बघा. तुम्ही बघू शकता बघा, इथे तुम्हाला इथे दिले ना पॉवर आणि लाइटिंग दिले बघा. 200, 300, 360, 240 दिले का, आणि 1100. सेम आहे तसे अमाऊंट बघा आपण इथे लिहून घेतल्या. समजते सगळ्यांना? पॉवर अँड लाइटिंगचे आहे तसे अमाऊंट लिहून घेतलं. क्लिअर झालं हे. पुढे बघा सुपरवायझर सॅलरी आपण बघूया. ठीक आहे. सुपरवायझर सॅलरी बघा, इथे बघू शकता तुम्ही. सुपरवायझर सॅलरी कशामध्ये आपल्याला वाटायचे? हे सुपरवायझर सॅलरी आपण पाहिलं होतं. सुपरवायझर सॅलरी आपल्याला कशामध्ये वाटायचं आहे? तर सुपरवायझर सॅलरी रेशोमध्ये, म्हणजे 30%, 30%, 20%, 20%. अमाऊंट किती आहे? 2000 अमाऊंट आहे. सर तुम्ही काय केलात? जसं म्हटल्याप्रमाणे बघा, इथे तुम्ही लिहिलात सुपरवायझर सॅलरी लिहिलात, बेस तुम्ही इथे लिहिलात, पर्सेंटेज म्हणजे त्यांनी दिले जसं सुपरवायझर सॅलरी. त्यानंतर जे काही 2000 अमाऊंट ही टोटलमध्ये लिहिलात, त्यावरती 30% काढा, 30% काढा 2000वरती. ते येईल ते कुठे लिहिलात? एला लिहिलात, 30% बीला लिहिलात, 20% सीला लिहिलात आणि 20% एसला लिहिलात. तसं त्यांनी दिले तसं तुम्ही इथे लिहून घेतलात. समजलं हे कसं लिहिलेत? ठीक आहे. असं तुम्ही सुपरवायझर सॅलरी लिहून घेतलात. पुढे बघा कसं समजलं ना कसं. हां, परत एकदा बघा कसं केलं आपण. हे 2000 आहेत, 2000 इंटू पहिले 30% येतात म्हणून इंटू 30% असं कॅल्सीवरती करा. बरोबर तुम्हाला बघा 600 आन्सर येईल. ते तुम्ही इथे लिहिलात. हां, 30% कुठचे समजा तुम्हाला इथे वरती दिले बघा, 30% दिले ना. पहिल्याला 30 दिले आणि जे काय दुसरं डिपार्टमेंट त्याला 20% दिलेत. हां, ए बीला 30 आणि सीला आणि एसला 20% जसं त्यांनी दिले तसं आपण कॅल्क्युलेट केलं. बघा चला पुढे बघूया आपण. त्यानंतर तुम्हाला रेंट दिले बघा. रेंट कशामध्ये आपल्याला वाटायचं आहे? तर फ्लोअर एरियावरती. आता एरिया किती स्क्वेअर फीट दिला आहे तुम्हाला? पहिला 600 दिला आहे, दुसरा 800 दिला आहे, नंतर 600 दिला आहे, नंतर परत 500 दिला आहे. टोटल 2500 स्क्वेअर फीट आहे. आणि अमाऊंट किती आहे त्याची? 1000 आहे रेंटची अमाऊंट.
आता 1000 जी अमाऊंट आहे आपल्याला ह्या रेशोमध्ये वाटायचे. एक तर तुम्ही बघा जसं आहे तसे अमाऊंट घेऊन वाटा, म्हणजे 1000 गुणिले 600 भागिले 2500, किंवा हा रेशो आपण करू शकतो, म्हणजे 0 कॅन्सल करा प्रत्येकाचे. हां, 2 0 कॅन्सल करा म्हणजे किती येईल? 6, 8, 6, 5 आणि 25 येईल. असं कॅल्क्युलेट केलं तुम्ही तरी चालेल. बघूया बघा कसं वाटणार आपण. पहिलं 600 आहे ना, मग तुम्ही केलात बघा इथे काय केलात, तर 1000 टोटल अमाऊंट आहे त्याची, बरोबर. 1000 अमाऊंट आहे इंटू 600 त्यांनी दिले, फर्स्ट एचं म्हणून 600 डिवाइडेड बाय भागिले 2500. हे 2500 कुठचे डिवाइड, तर टोटल त्यांनी तुम्हाला दिले ती. मग तुम्हाला बघा बरोबर जर आन्सर तुम्ही बदलत तर तुम्हाला बघा रेंट तुम्हाला 240 येईल बघा, हे कॅल्क्युलेशन केलं तर. हां, बरोबर 240 तुम्हाला मिळेल. ते फर्स्टला लिहिलात, समजलं. हां, आता हे 600 कुठून आले समजलं, 2500 आणि 600 कुठून आले इथे आहेत बघा. फर्स्ट एसाठी 600, टोटल 2500. जे बीचं काढायचं त्याला तुम्ही काय करणार, इंटू 800 करणार आणि डिवाइड किती करणार, 2500. कशाला, 1000ला. ठीक आहे, बघूया आपण. बघा इथे सेम म्हटल्याप्रमाणे 1000 इंटू 800 अपॉन किती करणार तुम्ही त्याला, टोटल 2500. बघा तुमचा आन्सर बरोबर इथे बघा 320 येईल. समजतं सगळ्यांना, इथे किती येईल, 320 येईल. समजलं. असं सेम आता जसं म्हटलं मी तुम्हाला, असं सेम तुम्हाला बाकीचे जे काही आयटम दिसत आहेत हे तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. समजलं. म्हणजेच आपण ए आणि बीचं कॅल्क्युलेट केलं ना, तसंच तुम्हाला पुढचं सी आणि एसचं कॅल्क्युलेट करा, त्यांनी जसं दिले तसं. म्हणजे बघा त्यांनी पुढे 600 आणि परत 500 दिलेत ना, ते इंटू आणि डिवाइड करून तुम्ही हे कॅल्क्युलेट करा. समजलं कसं करायचं. 1000 गुणिले 600 भागिले 2500, 1000 गुणिले 500 भागिले 2500, तुम्हाला बरोबर सी आणि एसचं मिळेल. झालं, रेंटचं आपलं कंप्लीट झालं आहे. आता पुढे तुम्हाला वेलफेअर दिले बघा. आता वेलफेअर कोणत्या बेसिसवर वाटणार आहे आपण, तर नक्कीच नंबर ऑफ वर्कर. मग नंबर ऑफ वर्कर त्यांनी दिलेत किती, 30, 40, 20, 10, बरोबर. अमाऊंट किती आहे, 900. आता मला तुम्ही सांगा कसं वाटणार. 30, 40, 20, 10 दिले बघा. बघा 900 अमाऊंट आहे, मग मी इथे लिहितो 900 गुणिले किती, 30 आणि भागिले टोटल 100 त्यांनी दिले, 100 करा. मग बघा तुम्ही जर डिस्ट्रीब्यूट केलं ते, तर बरोबर तुमचं इथे बघा आन्सर येईल 270. करून बघा. परत दुसरं 20 दिले ना, मग 900 गुणिले 20 भागिले 100 करा, मग तुम्हाला 300 त्यांनी किती दिले ते व्यवस्थित पहिलं बघा. 40 दिले, सॉरी. हां, पहिलं 30चं काढलं, दुसरं 40 आहे, नंतर 20 आहे, नंतर 10 आहे. ठीक आहे. मग बघा अमाऊंट त्याची किती तुम्हाला दिली, त्यांनी 900 दिली आहे. मग कसं करणार आपण, 900 बरोबर गुणिले किती, सेकंडवाला 40 आहे भागिले टोटल 100 केलेत, तर तुम्हाला बघा 360 मिळेल. परत नंतर 20 आहे ना, मग 900 गुणिले इथे किती करायला लागतील तुम्हाला, फक्त इथे 40 होते तिथे किती करायला लागतील, तर 20 करावे लागतील. ठीक आहे. 900 गुणिले 20 भागिले 100 केलं तर तुम्हाला 180 मिळतील, बरोबर. परत मग नंतर 10 दिलेत लास्टच्या ह्याला तुम्हाला, बरोबर. 10 दिलेत ना, मग 10चं कसं येणार मला सांगा. ठीक आहे, बघूया आपण. पुढे तुम्हाला बघा इथे दिसतंय, हां 30 झालं, 40 झालं, 20 झालं, आता 10 दिले. मग 10चं पण सेम 900, हां 900 इंटू 10 अपॉन टोटल किती आहे 100. हां, हे जर तुम्ही केलं तर बरोबर तुम्हाला बघा इथे किती आन्सर मिळेल, तर 90 मिळते बघा, 90 मिळते. समजलं. असं इथे डिस्ट्रीब्यूट करून घेतलात आणि सगळे टोटल तुमची इथे 900 येते बघा. समजलं. वेलफेअर कसं वाटलं. तर लास्ट जो तुम्हाला आयटम दिला आहे तो आहे ऑदर एक्सपेन्सेस, पण ऑदर एक्सपेन्सेस ऑलरेडी तुम्हाला त्यांनी वाटून दिलं आहे. मग जसं त्यांनी दिलेत हे अमाऊंट दिलेत तसे आपण इथे लिहून घेतल्या, बरोबर. बघा इथे हां इथे आहे तसे सगळे आपण अमाऊंट काय घेतल्या, लिहून घेतल्या. आणि फायनली तुम्ही काय केलात, ही टोटल करायची सरळ. समजते सगळ्यांना. ही जी कधी त्याची टोटल करा. 1510 आली, ह्याची टोटल केलीत 1980 आली, सीची केलीत 1580 आली आणि एसची केलीत 1130 आली. टोटल 6200 झालं. एवढंच. समजलं कसं सॉल्व केलं आहे. बघा व्यवस्थित सॉल्व करा. जसं आता मी तुम्हाला म्हटलं तसं. काय डाऊट्स असतील तर प्लीज मला तुम्ही नक्की विचारू शकता, मी तुम्हाला ते सांगेन. ठीक आहे. थँक्यू.